नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये। आणि आज आपण निघालेलो आहोत श्री दत्तगुरू यांची करंजी म्हणजेच कर्दम आश्रम देवस्थान या ठिकाणी। ॲक्च्युली हे दत्तगुरूंचं आजोळ आहे आणि खूप महत्त्वाचं असं देवस्थान आहे आणि जे आहे नाशिकमधील दिंडोरी तालुक्यात। आणि तिथे आपण आज दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे। म्हटलं याचा ब्लॉग आपण केलाच पाहिजे, कारण की या देवस्थानाबद्दल जास्त लोकांना अजून माहिती नाही आणि खूप महत्त्वाचं आणि पवित्र देवस्थान आहे। कारण की इथे श्री दत्तगुरूंची जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे आणि ती सापडली होती जवळपास 400-500 वर्षांपूर्वी। म्हणजे मला पण एक्झॅक्टली नाही माहिती, तिथे गेल्यानंतर आपण माहिती घेऊया। पण ती खूप छोटीशी मूर्ती आहे आणि पण तिचं महत्त्व खूप आहे, म्हणून ते खूप मोठं देवस्थान बनलेलं आहे। सो आता आपण निघालोय, रस्त्यात आहे मी आणि मला जॉईन केलेलं आहे माझ्या मित्रांनी। माझा मित्र आहे योगेश गोसावी आणि त्याचे वडील कैलास गोसावी काका आणि स्वप्नील हा योगेशचा मित्र आहे, पण आता माझासुद्धा मित्र बनला आहे, कारण की 2 ब्लॉग आम्हीच केलेले आहे सोबत आणि चांगली बॉन्डिंग बनली। सो आता मी थांबलो होतो रस्त्यात, मागे बघू शकता ओझरखेड धरण आहे। म्हटलं तुमच्याशी इथे आपण गप्पा गोष्टी करू आणि व्ह्यू पण चांगला होता। इथे आपण आता ड्रोन शॉट्स पण घेणार आहोत आणि इथेच आपल्याला समोर जायचं, आता करंजी गाव लागेल, तिथून जवळपास 4-5 किलोमीटर आपल्याला जायचं आहे। तर हे जे कर्दम आश्रम देवस्थान आहे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। श्री दत्तगुरूंचं आजोळ असलेलं कर्दम आश्रम देवस्थान हे नाशिक जिल्ह्यामधील दिंडोरी तालुक्यातील करंजी गावात स्थित आहे। जगातील एकमेव पद्मासनात बसलेली श्री दत्तगुरूंची स्वयंभू मूर्ती याच ठिकाणी आहे, म्हणून या देवस्थानाचे खूप महत्त्व आहे। हे देवस्थान नाशिक रोड रेल्वे स्टेशनपासून 42 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तिथून वणीगडाकडे जाणाऱ्या कुठल्याही बस किंवा टॅक्सीमार्फत तुम्ही करंजी किंवा दिंडोरी गावापर्यंत सहज पोहोचू शकता। मुंबईपासून हे देवस्थान 270 आणि पुण्यापासून 250 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। तर मित्रांनो, सध्या मी नाशिकवरून जो रस्ता वणीकडे जातोय आणि रस्त्यातच थांबलोय, कारण इथूनच आता रस्ता मध्ये जातोय। बघू शकता बोर्ड लावलेला आहे श्री दत्त मंदिर करंजी आणि इथून जवळपास 2 किलोमीटर आहे। आणि हा एकमेव रस्ता आहे, म्हणजे नाशिकवरून जेव्हा तुम्ही वणीकडे येता ना तर इथंच तुम्हाला रस्त्यात दिंडोरी गाव सोडल्यानंतरच करंजी गावाचा बोर्ड लागतो मध्ये, आणि समोर ओझरखेड धरण आहे जिथे आता आपण बोलत होतो। सो आता इथून आपल्याला 2 किलोमीटरमध्ये जायचं आहे। बघू शकता रस्ता आणि आपली गाडी थांबली तिथे। तर चला आता जाऊया 2 किलोमीटर पुढे आणि बघूया आपल्याला कसे कसे नजारे लागतात, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। तर फायनली मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत कर्दम आश्रम देवस्थानाजवळ आणि बघू शकता इथे ही कमान आहे, प्रवेशद्वार आहे मंदिराचं आणि इथे बाजूलाच गाव आहे, त्याच्या शेजारीच आहे। मी तुम्हाला जो रस्ता दाखवला होता वणीकडे जाताना, तिथून मध्ये जो टर्न येतो तिथून मी पुढे आलो जवळपास 2 किलोमीटर आणि ही कमान लागलेली आहे। तर मित्रांनो, आता प्रवेशद्वारापासून आतमध्ये आलोय आणि बघू शकता आता इथे शूज वगैरे काढल्यानंतर इथे असं छोटंसं कुंड तयार करण्यात आलेलं आहे, जिथे आपले जे पाय आहे ते ऑटोमॅटिक स्वच्छ होतात आणि मग आपली मंदिराकडे एंट्री होते। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात ओझरखेड येथील धरणाजवळ असलेले करंजी हे श्री दत्तप्रभूंचे आजोळ आहे। करंजी येथे महर्षी कर्दमुनींचा आश्रम देखील आहे, यालाच निर्जल मठ असेही म्हणतात। भगवान दत्तात्रय हे महर्षी अत्रिमुनी आणि अनुसया यांचे सुपुत्र होय। त्रेतायुगात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी महर्षी अत्रिमुनी आणि अनुसया यांच्या रूपात भगवान श्री दत्तात्रयांनी अवतार घेतला। ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी माता अनुसयाच्या भक्तीची परीक्षा घेत तिच्यावर प्रसन्न झाले। त्रिदेवांच्या रूपात श्री दत्तप्रभूंनी जन्म घेतला। त्यांच्यासोबत सदैव गाई आणि श्वान असतात। भगवान दत्तात्रय हे गुरु आणि देव या दोन्ही रूपांचा संगम आहे असे मानले जाते। भगवान दत्तात्रय यांनीच परशुरामाला श्री विद्या मंत्र दिला अशी आख्यायिका सांगितली जाते।
तर मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि इथं सगळ्यात आधी आपण गंगा मातेचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आणि इकडे बघू शकता स्वामींनी तपस्या केल्यानंतर गंगा माता इथे म्हणजे उगम पावली होती, तेच हे स्थान आहे आणि त्याच्या शेजारीच हे मंदिर आहे. सो आता इथे आपण दर्शन घेऊ आणि त्यानंतर पुढची माहिती बघू. तर मित्रांनो, गंगा मातेचं दर्शन घेतल्यानंतर बघू शकता आता इथे परमपूज्य स्वामी शिवदयाळ गिरी महाराज यांची इथं जिवंत समाधी आहे आणि हेच मूळ स्थान आहे इथलं. मग जे सांगितलं त्या मूर्ती गंगामाईच्या शेजारी जे छोटं मंदिर होतं तर त्याच ह्या मूर्ती या शेजारी ठेवलेल्या आहे. हां, आणि नंतर या ठिकाणी मग जे मोठं मंदिर बनवलं गेलं पांडुरंगाचं, अच्छा, ते हे आताचं एक 8-10 वर्षापूर्वी बनवलेलं आहे. हो. तर मित्रांनो, तेव्हाच्या ज्या स्वयंभू मूर्त्या होत्या त्या बघू शकता तिथे अजूनही ठेवण्यात आलेल्या आहे. पण भाविकांसाठी जेव्हा मोठं मंदिर तयार केलं तेव्हा यासुद्धा मूर्त्या इथं स्थापन केलेल्या आहेत. तर याचंसुद्धा आपण दर्शन घेऊ आणि पुढे वळू. तर फायनली मित्रांनो, आता या ठिकाणी श्री दत्तगुरूंचं जे मेन मंदिर आहे म्हणजे जी स्वयंभू मूर्ती आहे जी इथे स्थापन केलेली आहे आणि हे मंदिर बांधलेलं आहे, तिथे आता आपण आतमध्ये जात आहोत दर्शनाला. आणि आतमध्ये आता आरती होणार आहे. 12 वाजता इथे रोज आरती होते. सो आपलं भाग्य आहे की आपल्याला आरती अटेंड करायला मिळते. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि बघूया कशी होते आरती आणि त्यानंतर महाप्रसादसुद्धा असतो, त्याचासुद्धा लाभ घेऊया. याच परिसरात पराशर, मार्कंडेय, कण्व या तपस्वी महर्षींचेही आश्रम होते. साक्षात श्रीकृष्णानं ज्यांचं वर्णन सिद्धाना कपिलो मुनी असं केलंय, त्या कपिल मुनींनीही या ठिकाणी तपस्या केली होती अशी आख्यायिका प्रचलित आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. करंजी येथे श्री दत्तप्रभूंची एक अत्यंत दुर्मिळ मूर्ती आहे. ही मूर्ती पद्मासन स्थितीत आहे. श्री दत्तगुरूंची ही मूर्ती जगातील एकमेव स्वयंभू मूर्ती सांगितली जाते. श्री दत्तात्रेयांनी आपल्या आजोळी ज्ञान साधना केल्याने ही मूर्ती पद्मासन स्थितीत असल्याचे सांगितले जाते. ही स्वयंभू पांढरी शुभ्र मूर्ती 1 वीत उंचीचीच आहे. प्रत्यक्ष गंगामाईने ही मूर्ती श्री शिवदयाळ स्वामींना प्रसाद स्वरूपात दिली होती. श्री शिवदयाळ स्वामींनी या ठिकाणी अनेक वर्ष तपस्या केली. त्यानंतर त्यांना गंगा माता प्रसन्न झाली आणि गंगा माता त्यांना म्हणाली, तुम्ही जिथे जाल तिथपर्यंत मी येते आणि जिथे तुम्ही थांबाल तिथे मी उगम पावते. त्याच गंगा मातेच्या या उगमस्थानी ही मूर्ती सापडली होती. तेव्हापासून ही मूर्ती इथे स्थापन केल्यानंतर एक मोठं देवस्थान उभारण्यात आलं आहे. दरवर्षी या देवस्थानाला अनेक भक्त भेट देतात. तसेच दत्त जयंतीला आणि महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव साजरा केला जातो.
निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या श्री दत्तगुरूंच्या या देवस्थानावर आल्यानंतर एक वेगळीच शांती मिळते. तर मित्रांनो, 12 वाजेची आरती झाल्यानंतर इथे महाप्रसादाचं सुद्धा आयोजन असतं. जर तुम्ही 12 वाजेच्या आसपास आलात म्हणजे आरती झाल्यानंतर तुम्ही इथे महाप्रसाद घेऊ शकता. तर महाप्रसादामध्ये बघू शकता इथे खिचडी असते आणि शिरा असतो. सो आता आपण सुद्धा महाप्रसाद घेऊया. तर मंडळी, अशा प्रकारे कर्दम आश्रम देवस्थानचा हा व्लॉग या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत. आणि आय होप की आमच्यासोबत तुम्ही एन्जॉय केलं असेल आणि या देवस्थानची जी काही माहिती असेल, जे काही शॉर्ट्स असेल ते मी तुम्हाला दाखवले. आय होप की ते तुम्हाला आवडले असेल आणि आमच्या परीने जितकी माहिती शक्य होईल तितकी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्ही कधी नाशिकमध्ये आलात आणि दत्तगुरूंचं हे जे पवित्र स्थान आहे इथे येण्याचं तुमचं जर योग आला तर इथे नक्की या, दर्शन करा. आणि खूप मस्त प्लेस आहे, वातावरण पण खूप छान आहे. तर चला आता भेटूया नवीन कुठल्या तरी व्लॉगमध्ये. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच ट्रॅव्हलशी रिलेटेड व्लॉग्स टाकत असतो आणि सध्या आपले जे मंदिरांचे किंवा देवस्थानाचे व्लॉग आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. म्हणून मी असं ठरवलं की काही दिवस आपण असेच व्लॉग करू, नवीन धार्मिक स्थळं तसेच प्राचीन मंदिर आपण शोधण्याचा प्रयत्न करू आणि त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर चला आता भेटूया नवीन कुठल्या तरी व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत खेळत राहा आणि फिरत राहा.